साऊथ आफ्रिका तो सामना जिंकेल, परंतु त्या काढल्या धावा, त्या चेस केल्या. जाऊया मॅचकडे. अनुप पाटील आणि विनय शर्मा आणि गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल टाकण्यासाठी स्वराज म्हात्रे. पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लिफ्टिंग शॉट ज्याला म्हटलं जातं, कारण लोवर फुल टोस बॉल लो होतो असं, आणि असा फटका खेळणं क्रिकेटमध्ये मित्रांनो सोपं नाहीये. ते काम सोपं केलं अनुप पाटीलनं. लिफ्टिंग फटका अगदी उचलला, त्यांना लिफ्ट केलाय आणि लोवर फुल टोजला अगदी दिशा दिली. डाऊन दी ग्राउंड षटकार ठोकलाय. षटकारांना स्वागत केलंय. हाय अँड हँडसम स्वराज म्हात्रे. षटकारांना आपलं खातं उघडलं. संघाचा श्री गणेश झाला. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड वरती 6. ओहो, ऑफी स्ट्रोक, चांगला फटका बॅकवर्ड पॉइंटला. अगदी तुम्ही पाहतायत आपल्या स्क्रीनवरती जर पाहिलं मित्रांनो, हा फटका खेळत असताना अनुप पाटीलचे दोन्ही पाय हवेत होते. जम्पिंग स्क्वेअर कॅट आणि बॉलला पाठवलाय डीप बॅकवर्ड पॉइंट. पंच सांगतायत षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय अनुप पाटीलच्या बॅटमधून. मी मगाशीच मित्रांनो उल्लेख केला, याची जर बॅट बोलली तर या 100 धावा सुद्धा कमी पडतील. 2 षटकाराच्या मदतीने धावसंख्या 12. पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना एक चांगला कट शॉट डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा सुद्धा बॉल जाईल आणि चौकार वसूल केलाय अनुप पाटीलनं. अनुप पाटीलच्या बॅटमधून येतोय चौकार. हे चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या अखेर स्कोअरबोर्डवरती मित्रांनो 16. अनुप पाटील टेनिस बॉल क्रिकेटचं एक मोठं नाव, नामांकित प्लेअर. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल पंचांना. येस, इट इज कॉल्ड व्हाईट बॉल. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर पडल्यानंतर गेलाय, त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा येतोय. खराब लाईन 2 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. रूम देत नाहीये, समोर दिला तर फटका पडेल, ह्यात जाणीवेनं बॉलिंग करतोय. ओहो, स्विंग केला बॉलला आणि ते ॲडव्हान्टेज आहे, कारण बॉल फांद्याला लागलाय. झाडांच्या फांद्याला लागला तर या स्पर्धेतला नियम आहे की षटकारच ग्राह्य धरला जाईल आणि ते विनय शर्माच्या बॅटमधून येतोय षटकार. या षटकाराच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या अखेर स्कोअरबोर्डवरती 30 धावा. 30 रन कंप्लीट. 84 धाबांचं लक्ष्य आहे, म्हणजे अजूनही धाबांची गरज आहे. 54 माफ करा. ओहो, नो लुक शॉट. व्हाट अ शॉट. अप्रतिम फटका. पॅडल स्वीपचा फटका. अगदी पुढे डावा पाय रोवला आणि हा फटका केलाय. विनय शर्मा, शर्माजी का लडका मैदानामध्ये अगदी धुमाकूळ घालतोय. त्याच्या बॅटमधून येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या 34 या आकड्यावरती. 34 धावा. 34 ऑन बोर्ड विदाउट विकेट, म्हणजे पहिल्या गड्यासाठी एक 34 धावांची भागीदारी. आता धावा करायच्या आहेत एक्झॅक्टली 50, कारण 84 धावांचं लक्ष्य होतं या मॅच मध्ये. सेकंड ओव्हरचे 2च बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. यावेळेस बाद चांगला फिरवलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक टप्प्याने बॉल उचलणार, फेकी केली जाईल, तोपर्यंत सिंगल मात्र कंप्लीट झाली विनयच्या बॅटमधून. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्डवरती 35 धावा. 35. आता 15 बॉल शिल्लक आणि येणाऱ्या 15 बॉलमध्ये अजूनही 49 धावांची गरज आहे. लक्ष आता दृष्टिक्षेपात येतोय. जे गजानन कोक्षेत या टीमच्या समोर लेग स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय, त्यामुळे पंच पुन्हा एकदा शशी मेहर सांगतात व्हाईट बॉल. या ओव्हरमध्ये जर विचार केला तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत हर्षन पाटीलनं 3 बॉल व्हाईट टाकलेले आहेत. एक्स्ट्रा थांबावा लागतील या मॅचमध्ये आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्ड होती 36. ओहो, फटका पाहू शकाल. व्हाट अ फट, व्हाट अ शॉट. अप्रतिम, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. अनुप पाटीलच्या बॅट मधून येतोय बिग हिट. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावा. षटकार. काय फटकेबाजी सुरू आहे. वार पलटवार, आक्रमण, अति आक्रमण, या सर्व गोष्टी आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतील. कारण दोन्ही संघ टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मुरलेले आहेत. दोन्ही संघ नवी मुंबई टेनिस बॉलच्या क्रिकेटच्या पटलावरती अगदी कसलेले संघ आहेत.
मुरलेले संघ आहेत आणि दोन्ही संघांना एकमेकांचा खेळ अगदी जवळून माहिती आहे, त्यामुळे कोणीही हार मानायला तयार नाही आहेत. या षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती 42 रन 42. हर्षन पाटील वरती आता आक्रमण, काउंटर अटॅक, अगदी इयर स्ट्राईक आता केली जाते. 42 ला विदाउट लॉस. काय झकास सुरुवात केली जगजानन कुक्षित या टीमनं. आणखीन एक चांगला फटका मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे स्वराज म्हात्रे, भरपूर वेगाने आलेत बॉलवरती. अप्रतिम क्षेत्ररक्षण स्वराज म्हात्रेचं. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे 43 या आकड्यावरती. 43 ऑन बोर्ड. 84 धाबांचं लक्ष आहे. अजूनही 41 धाबा दूर आहे विजयापासून जय गजानन कुक्षित टीम. ओहो, बॅटच्या टो इनला बॉल, स्वतः फॉलो थ्रो मध्ये अप्रतिम झेल टिपलाय. हॉट अँड बोल्ड फलंदाज विनय शर्मा बाद. हर्षन पाटीलचं मी कौतुक करेन. असं झेल घेणं क्रिकेटमध्ये कठीण असतं मित्रांनो, सोपं नसतं, परंतु स्वतःवरती विश्वास दाखवला. आपला जो वेट बॅलन्स आहे त्याचं संतुलन केलं, कारण बॅटच्या टो इनला बॉल लागला आणि तिथे कॉटन बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम झेल टिपल्यानंतर विनय शर्मा बाद होतोय. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 43 या आकड्यावरती. म्हणजे आता 12 बॉल मध्ये अजूनही 41 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. जोपर्यंत अनुप आहे तोपर्यंत मॅच ऑन राहील जय गजानन कुक्षित या टीमसाठी. कारण हा खेळाडू मित्रांनो हार मानणारा खेळाडू नाहीये. ज्याच्या इनिंग्स आपण पाहिल्या त्याच्या करिअरमध्ये, तर अगदी अशाच कंडिशनमध्ये अनेक इनिंग्स त्याच्या आपण जवळून पाहिलेले आहेत. त्याचं नाव आहे अनुप पाटील. 12 बॉल 41 धाबांची गरज. टीमची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 43. आता ओव्हर नंबर 3 मध्ये मयुरेश पाटील आलाय गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल. इथे ॲक्शन जर पाहिली मयुरेश पाटीलची, ही ॲक्शन पाहिल्यानंतर थोडासा फलंदाज डिस्टर्ब होतो. खरं तर कमी गतीने टाकलेला बॉल, बॅटचा स्विंग, बॅटचा जो फेस होता अनुप पाटीलचा तो लवकर बंद झाला, त्यामुळे मिसटायमिंग स्ट्रोक. इथे धाव घेतली नाही अनुप पाटीलनं. स्वतःवरती विश्वास दाखवलाय. 11 बॉल 41 रनची आवश्यकता या मॅच मध्ये. व्हॉट अ मॅच. ओहो, पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, गती कमी केली. चांगला आउट कटर टाकलाय. पडल्यानंतर हलकासा बॉल बाहेरच्या दिशेने टर्न झालाय आणि बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. मी विकेट किपर रोनाल्ड म्हात्रेचं कौतुक करेन, कारण रबर बॉल स्पर्धेमध्ये अशी क्लोज किपिंग करणं मित्रांनो सोपं नाही आहे. ओहो, पुन्हा एकदा स्विंग इन मिस. अवे फ्रॉम द बॉडी. फुटवर्क नाहीये दोन्ही फटक्यामध्ये अनुप पाटीलचं, त्यामुळे पुन्हा एकदा मयुरेश पाटीलनं बीट केलंय. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये अजूनही धाव आली नाहीये. म्हणजे 9 बॉल मध्ये अजूनही 41 धावांची आवश्यकता. लक्ष आता कठीण होत चाललंय. इथे चांगला पिकअप शॉट अनुप पाटीलच्या बॅट मधून. 3 बॉलच्या तुलनेनं मयुरेश पाटीलनं जो चौथा बॉल होता हा अगदी त्याच्या समोर दिलाय, त्याच्यामुळे अनुप पाटीलनं या बॉलवरती ठोकलाय षटकार. आणि या षटकाराच्या मदतीनं आता टोटल स्कोर झालाय 49. म्हणजे 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये अजूनही 35 धावांची आवश्यकता. 8 बॉल 35. 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका पाहिजे तर मॅच मध्ये कमबॅक होईल, मॅच मध्ये शिरका होईल कुक्षित टीमचं. आणि इथे आलाय व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका अनुप पाटीलच्या बॅट मधून. एक बिग ब्लास्ट. बॉल सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या टोटल 55. म्हणजे आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये करायचे आहेत 29 धावा. व्हॉट अ मॅच. हे लक्ष आता दृष्टीक्षेपात जय गजानन कुक्षितच्या, कारण 7 बॉल आणि 29 धावांची गरज आहे. मी मगाशीच उल्लेख केला मित्रांनो, जरी 84 धावांची तुमची सेव्हिंग असली तरी मात्र सेकंड इनिंग मध्ये पलटपार होऊ शकतो.
यावेळेस पाच चांगला फटका खोदून काढलाय. डिग आउट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तुषार मोहंती फक्त सिंगलच घेईल. जरी मिसफील्ड झाली तरी अनुप पाटील लास्ट ओव्हर मध्ये 6 बॉल त्याच्यावरच स्ट्राईक ठेवेल. त्यामुळे सिंगल बरंच समाधान मानलं. आणि या सिंगल नंतर ओव्हरची झाली समाप्ती. खरं तर एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 22 धावा, परंतु या ओव्हरमध्ये मयुरेश पाटीलनं फक्त 13 धावा खर्च केल्या. चांगलं कमबॅक, चांगलं पुनरागमन केलेलं आहे मयुरेश दिगंबर पाटीलनं या ओव्हरमध्ये. म्हणजे 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्डवरती 56. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 28 धावांची आवश्यकता. अशा कंडिशन मध्ये आता पहा वरुण राजाने सुद्धा आपली गुणवत्ता दाखवायला सुरुवात केलेली आहे. आपलं रूप दाखवायला सुरुवात केलेली आहे. आता पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. पावसाचं आगमन झालंय. म्हणजेच काय मित्रांनो, तर पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये आता पिच ओली होईल. पिच वरती पाणी साठलं जाईल आणि पाणी साठल्यामुळे काय होईल मित्रांनो, तर गोलंदाज अगदी हवी ठरतील. कारण बॉल निस्तर टाकला तरी कुणाल बॉल स्किट होईल आणि स्किट झाल्यानंतर फलंदाजाला मात्र अडथळा निर्माण होईल. असं रबर बॉल क्रिकेटचा इतिहास सांगतो. परंतु अनुप पाटीलला हे मान्य नाहीये. अनुप पाटील सांगत असेल जरी पाऊस आला तरी तो सांगत असेल आता मला मजा येईल कारण माझ्या बॅटवरती लवकर चेंडू येईल. असं जर सांगत असेल 6 बॉल 29 आणि लास्ट ओव्हर मध्ये रुणाल नारायण म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल बाउन्स करण्याचा प्रयत्न, हुक केला बॉल आणि बॉलला पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनुप पाटीलच्या बॅटमधून येतोय हा चौकार. म्हणजे चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 59 या आकड्यावरती. आता 5 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता. माफ करा 60 धावा झालेत. म्हणजेच 5 बॉल 24 धावांची आवश्यकता. म्हणजे 5 बॉल मध्ये एक्झॅक्टली तुम्हाला 4 मारायचे आहेत मोठे षटकार. आणि ती ॲबिलिटी आहे, ती गुणवत्ता आहे अनुप पाटील कडे. काय खेळतोय, संघर्ष करतोय मैदानामध्ये. ओहो इथे पहा, मी मगाशी उल्लेख केला बॉल स्किट झाला. कारण हा बॉल जर आपण पाहिला पिच वरती तर तिथे थोडासा पाणी साठला असेल. पहा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल स्किट होऊन झालाय, अंगावरती टाकलाय, बीट झालाय अनुप पाटील. म्हणजे आता 4 बॉल शिल्लक. 4 बॉल मध्ये अजूनही 24 धावांची आवश्यकता. मॅच जरी हरली तरी अनुप पाटील साठी टाळ्या होतील कारण एकटा लढलाय या मॅच मध्ये. योद्ध्यासारखा, वॉरियर सारखा मैदानामध्ये अनुप पाटील नावाचं वादळ सुरू आहे. बघूया या वादळाला आता थांबवल का गोठवली टीम. ओहो चांगली गोलंदाजी, चांगला चेंडू. बॅकफुटला जात असताना थोडासा अपीच खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नाला यश येत नाहीये. पुन्हा एकदा बीट झाला अनुप पाटील. आता लक्ष जे दृष्टिक्षेपात आलं होतं ते आता लांब चाललंय. त्याचं कारण आहे मित्रांनो, आता 3 बॉल शिल्लक आणि 3 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता. ओहो चांगली गोलंदाजी. ही गोलंदाजी का मित्रांनो चांगली होते तर गोठवली टीम वरती आता वरुण राजानं उपकार केलेले आहेत असं म्हणायला काय हरकत नाहीये. कारण विकेट ओली झालेली आहे त्यामुळे बॉल रुणाल मात्रेचा पडल्यानंतर अगदी भरपूर वेगाने स्किट होतोय. 2 बॉल 24 धावा. बॅकफुटला जात असताना थोडासा चांगला कट शॉट, अप्पर कट केलाय. बॉल बॅकवर्ड पॉइंटला, नो बॉल आणि चौकार. म्हणजेच 5 धावा येतील आणि या 5 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या टोटल 65. म्हणजे आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजूनही संपली नाहीये आणि अनुप पाटील 46 या आकड्यावरती खेळतोय. हो फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अनुप पाटील साठी या स्पर्धेतली पहिली 50 अनुप पाटीलच्या नावावरती लागली. अनुप पाटील बॅट वरती करा, आम्हाला सुद्धा बरं वाटेल. जरी मॅच हरली तरी अनुप पाटील हरला नाहीये हा सांगतोय. मी मात्र हरलो नाहीये. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक अनुप पाटीलच्या नावावरती.
19 बॉलमध्ये 52 धावा त्याने ठोकलेल्या आहेत. आता एक बॉल आणि एक बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे. यावेळी स्पाइन सेट आउट. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ बॅटिंग. एक्स्ट्रा कव्हरला उडवला. बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं फक्त आणि फक्त 6 रन